तुम्ही मॅरिड असा अनमॅरिड असा, पण मॅस्टरबेशन करणं म्हणजे पाप आहे असं तर नाही. इट इज व्हेरी कॉमनली पीपल आर डुईंग दॅट. मिथ खूप आहेत सेक्सला धरून. करेक्ट. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, ओव्हर द एजेस पीपल आर डुईंग. ठीक आहे. तर बेसिकली स्पर्म जे आहे ते तर टेस्टीज मध्ये बनतात. तिथं फॅक्टरी आहे जी तर कंटिन्यू स्पर्म प्रोड्यूस करत असते. करेक्ट, बरोबर. जसं आपली लाळ बनते, बरोबर. बनते, तसं स्पर्म कंटिन्यू बनत असतात. हो. तर त्याचं उस्खलन झालं तर ते काय संपलंय असं होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी येते, जे मॅस्टरबेशनच्या वेळेस तुम्हाला जो अर्ज आहे, असं काही स्टडीज मध्ये दिसतं की मॅस्टरबेशन जर तुमचं असेल तर त्याच्यामुळे सोशली बऱ्याच वेळा प्रॉब्लेमॅटिक्स म्हणजे रेप केसेस वगैरे कमी होतात. कारण की समजा एखादा व्यक्ती मॅस्टरबेट करतच नसेल आणि तो त्याचा सेक्शुअल अर्ज दाबून ठेवतोय आणि अशा वेळेस जर तो अर्ज एका वेळेस सडनली वर आला तर त्याच्या डोक्यामध्ये जो सेक्सचा अर्ज येईल, त्यामुळे तो प्रवृत्त होतो काहीतरी अशी गोष्ट करायला जी नॉर्मली केली करत नाही इच्छा नसते त्या पोरांना. ही माइट फील गिल्टी आफ्टर डुईंग दॅट. असं होऊ शकतं. पण जर तो मॅस्टरबेट करतोय आणि त्याला माहिती आहे आय कॅन रिलीज माय सेक्शुअल अर्ज विथ दॅट प्रोसेस विदाउट हार्मिंग हिमसेल्फ किंवा दुसरं, सो आय थिंक इट इज अ बेस्ट प्रॅक्टिस.